जीबीएस रुग्णामुळे पुणेकरांमध्ये भीती निर्माण झाली आहे. नेमका हा आजार काय, हा कधी आला आणि याची लक्षणे काय असतात आणि काय काळजी घ्यावी यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर स्मिता सागणे मॅडम आहेत. मॅडम, स्वागत आहे तुमचं पुढारीमध्ये. सध्या पुण्यामध्ये प्रचंड अशी भीती आहे लोकांमध्ये. नेमका हा आजार कधी आला, हा कशापासून होतो आणि याच्यावर काय उपचार पद्धती आहे? दूषित पाण्यातून आणि दूषित अन्न खाल्ल्याने हा आजार होतो. हा आजार झाल्यानंतर प्रथम त्याच्यात उलटी आणि जुलाब अशी लक्षणं दिसतात आणि 2-3 आठवड्यानंतर हातापायाला मुंग्या येणे किंवा विकनेस अशक्तपणा जाणवणे अशी ती सुरुवात होते. हा आजार जो आहे तो एकमेकांना स्पर्श केल्याने किंवा खोकल्याने किंवा सर्दीतून असा होत नाही. कॅम्फिलोबॅक्टर जेजुने नावाचा एक बॅक्टेरिया आहे, त्याच्यामुळे असं इन्फेक्शन सुरुवातीला होतं, ज्याच्यामध्ये जुलाब उलटी झाल्यानंतर 2-3 आठवड्यानंतर ही लक्षणं चालू होतात. ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे, त्याच्यामुळे स्वतःचीच बॉडी स्वतःलाच म्हणजे मांसपेशी वीक करते, त्याच्यामुळे पेरिफेरल नर्वस सिस्टम ती हॅम्पर होते, त्याच्यामुळे मसल विकनेस होणं अशी लक्षणं दिसतात. सुरुवातीला जेव्हा हातापायालाच विकनेस येतो, अशक्तपणा येतो, तेव्हा हा आजार सिव्हिअर नसतो. जेव्हा श्वसनाचा त्रास होतो, जेव्हा श्वसनाचे मसल्स किंवा खाण्याचे मसल, गिळण्याचे मसल, बोलण्याचे मसल जेव्हा वीक होतात, त्याच्यानंतर बोलायला त्रास होणे, श्वासाला त्रास होणे असे आजारामध्ये वाढ म्हणजे सिव्हिअर होतो आजार आणि मग व्हेंटिलेटरचा सपोर्ट लागू शकतो. काय काळजी घ्यायला पाहिजे? याच्यामध्ये आपण काळजी घ्यायला पाहिजे की जेवणाआधी स्वच्छ हात धुतले पाहिजे, स्वच्छ पाणी पिलं पाहिजे. पाणी जनरली उकळून प्यायला पाहिजे, उकळून थंड करून प्यायला पाहिजे. कारण हा आजार झाल्यानंतर त्याचं डायग्नोसिस असं प्रॉपर नाही आहे. त्याच्यामध्ये आपण पाठीतलं पाणी काढतो, ज्याला की CSF म्हणतो, CSF स्टडी होते किंवा नर्व कंडक्शन स्टडी होते. पण याच्यावर प्रॉपर डायग्नोसिस असं होत नाही. ते क्लिनिकलीच आपल्याला लक्षणांवरूनच ते ठरवावं लागतं की हा आजार आहे. ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये आपण IVIG इंजेक्शन देतो आणि प्लाझ्मा फेरेसिस करतो आणि दुसरं एक आहे की फिजिओथेरपी हा उपाय आहे त्याच्यावरती. पण जेव्हा हा आजार सिव्हिअर होतो त्याच्यानंतर ट्रीटमेंट दिलं फिजिओथेरपीनंतर ओव्हर द टाईम म्हणजे 1 मंथ किंवा ओव्हर 1 इयर ह्याचा विकनेस जाण्यामध्ये मदत होते व्यायामामुळे. साधारणपणे कुणाला जास्त धोका आहे? लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक किंवा ज्याला काही इतर आजार असतील, अशा कुठल्या लोकांना याचा जास्त धोका आहे? नाही, हे सर्व वयोगटातील मुलांना किंवा लोकांना होतो. सर्व वयोगटातील सेमच आहे असं. हा संसर्गजन्य नाही म्हणजे लोकांमध्ये भीती आहे की बाबा मी त्या रुग्णाच्या संपर्कात आलो तर ते होतो. कारण पुण्यामध्ये साधारण धायरी, सिंहगड या भागात जास्त रुग्ण आढळून आलेत. हे असं नेमकं काय, म्हणजे हा संसर्गजन्य आहे का नाही? पेशंटच्या संपर्कात येऊन हा आजार होत नाही. हा दूषित पाण्यातून दूषित अन्न खाल्ल्यानेच होतो, त्याच्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये. हे पेशंटच्या संपर्कात येऊन आजार होणारा नाही. पेशंट किती वेळात रिकवर होऊ शकतो, म्हणजे लोकांनी घाबरू नये? हा आजारचे स्वरूप जेवढं गंभीर आहे त्याप्रमाणे त्याचं रिकव्हरीला वेळ लागतो. जर जास्त प्रमाणात हा आजार झाला असेल तर 1 महिना ते 1 वर्ष ते मसल विकनेसचा रिकव्हरी होण्यासाठी वेळ लागेल. तर ह्या होत्या डॉक्टर स्मिता सागणे. आणि लोकांनी घाबरून जाऊ नये. हा संसर्गजन्य नाही, रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर होणारा आजार नसला तरी याच्यावर उपचार पद्धती आहे. मात्र ते दवाखान्यामध्ये क्लिनिकली त्याच्यावर उपचार करणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.